आणि बोंदू ऋषिकेश वैद्यानं सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं सुद्धा दिसलं। आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा वैद्य दावा करतोय। सत्यमेव जयते अशा आशयाची सोशल मीडियावर त्यानं पोस्ट केलेली आहे आणि गुन्हा दाखल होताच बोंदू ऋषिकेश वैद्य फरार झालेला आहे। या संदर्भात पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे पोलिसांनी। ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली का पुण्याच्या महिलेने त्याच्यावरती धर्माचे दाखले देऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। पुढारीची टीम येऊन पोहोचलेली आहे। ऋषिकेश वैद्य ज्या ठिकाणी राहतो त्या घरामध्ये अर्थात समोर काही वेळापूर्वी दरवाजा उघडा होता, मात्र माध्यम तिकडे पोहोचल्यानंतर जे आहे ते हा दरवाजा बंद करण्यात आला। ऋषिकेश वैद्य याचे बंधू इथे राहतात, त्यांची आई तिथे आहे। अर्थात इमारतीची गेट बंद केली असल्यामुळे कायदे आणि नियमांचे पालन पुढारी न्यूज करते, म्हणून इमारतीच्या आत ते आम्ही गेलो नाही आहोत, मात्र इमारतीच्या बाहेरून आम्ही तुम्हाला सगळी दृश्य जी आहे ती दाखवतोय। नक्की काय घडायचं विपुल पाटील आहेत आपले वसईचे प्रतिनिधी, त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला। विपुल, नक्की याची मोडस ऑपरेंडी काय होती? आपली वसई नावाचं त्यांनी एक संस्था स्थापन केलेली, काय चर्चा आहे वसईच्या गावागावांमध्ये? नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे वसईची संस्था म्हणून त्यांनी एक चालवलेलं होतं आणि त्यामध्ये ते लोक विविध कार्यक्रम धार्मिक या ठिकाणी करायचे आणि त्यामुळे महिला असतील पुरुष एकत्र आणून त्यांना अनेक किल्ल्यांमध्ये दीपावली उत्सव असेल, विविध रॅल्या असतील, गुढीपाडवा असेल, असे विविध कार्यक्रम ते करायचे। मात्र आता काही महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा ते पूजा वगैरे घालायची असेल। पण चर्चा काय सुरू आहे त्याच्याविषयी? कारण खऱ्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे। ऋषिकेश वैद्यची वसईमध्ये चर्चा काय सुरू आहे? लोक काय सांगतायत? काय माहिती मिळते आपल्याला? नक्कीच त्याने अनेक महिलांना या जाळ्यामध्ये अडकवल्याची चर्चा या ठिकाणी रंगू लागलेली आहे। नेमकं आता सत्य काय ते बाहेर पोलीस आता तपासात बाहेर काही तक्रारी झालेल्या आहेत का? कारण जी FIR जी झालेली आहे त्याच्यामध्ये यापूर्वीचा इतिहास निरंक म्हटलेला आहे त्यांनी। काही तक्रार झालेली आहे का? तुझ्या संपर्कात अशी काही लोक आली का? ती म्हणतात की अशा पद्धतीनं करत असल्याची माहिती आहे किंवा चर्चा आहे? अजूनपर्यंत असं काही आपल्या समोर आलेलं नाही आहे, पण पोलीस आता या ठिकाणी तपास करतात। नेमकं काय घडलेलं आहे ते बाहेर काढण्याचं काम पोलीस आता करत आहेत। विपुल पाटीलचा पंकज दळवी, पुढारी न्यूज, वसई विरार। पुरोगामी महाराष्ट्रात सध्या चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होईल एवढ्या घटना समोर येत आहेत। नाशिकच्या खरात प्रकरणानंतर वसई